नमस्कार मंडळी, नुकताच 12वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि तुम्ही आपल्या मोबाईलवरती घरी बसल्या कसा रिझल्ट बघू शकता 12वीचा ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्हाला प्रथमतः आपला डेटा ऑन करायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला क्रोममध्ये जायचं आहे आणि क्रोममध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे HSC रिझल्ट। तुम्ही हे सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिली जी वेबसाईट दिसत आहे त्यावरती लिहिलं आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि त्याच्यानंतर त्यांची वेबसाईट महा HSC बोर्ड इन म्हटलं आहे। त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक इंटरफेस दिसायला मिळेल। तर तुम्हाला HSC परिणाम देखे या तिथं व्ह्यू रिझल्ट असं म्हटलं आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल। या क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून एक इंटरफेस बघायला मिळेल। त्याच्यामध्ये तुम्हाला इथं तुमचा सीट नंबर व तुमच्या आईचं नाव दिसेल। त्याच्यामध्ये तुम्हाला सीट नंबर लिहायचा आहे। सीट नंबर तुमचा जो असेल म्हणजे S0 का 30 असं काहीतरी असेल तो तुम्हाला तिथं टाईप करायचा आहे। त्यानंतर खाली बघा माता का पहिला नाम म्हणजे तुमच्या आईचं नाव लिहायचं आहे तिथं। मदर्स नेम म्हटलं असेल इंग्लिशमध्ये तर तुम्हाला तुमच्या आईचं नाव लिहायचं आहे। टाकल्यानंतर खाली यायचं आहे परिणाम देखे आणि व्ह्यू रिझल्ट असं काय म्हटलं असेल तिथं क्लिक करायचं आहे तुम्हाला। त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा तुम्हाला तुमचा रिझल्ट बघायला मिळतो आहे। इथं तुमचे जेवढे सब्जेक्ट आहेत त्यांचे तुम्हाला किती मार्क भेटले ते दिलेले आहेत। तसेच तुम्हाला टोटल 600 पैकी किती मार्क्स पडले आहेत ते पण दिले आहेत आणि तुम्हाला पर्सेंटेजसुद्धा दिले आहेत। आणि खाली तुमचा जो परिणाम आहे म्हणजे तुम्ही उत्तीर्ण झाला आहात की फेल झाला आहे ते सुद्धा तुम्हाला इथं दिसत आहे। त्याच्यानंतर तुम्ही खाली आल्यानंतर इथं छाप की आणि प्रिंट म्हटलं आहे इंग्लिशमध्ये, तर तिथं क्लिक करून तुम्ही या रिझल्टची प्रिंटसुद्धा काढू शकतात आणि ती PDF बनवून आपल्या मोबाईलमध्ये सेव्हसुद्धा करू शकतात। या प्रकारे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि खाली दिसत असलेल्या लाल बटनावरती सबस्क्राईबच्या बटनावरती क्लिक करून आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण की भविष्यात अशा नवनवीन अपडेट्स तुम्हाला बघायला भेटणार आहेत। तसेच हा व्हिडिओ सर्व मित्रांपर्यंत आपल्या शेअर करा।